नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण कैरीचं पन्ह कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर चला तर मग त्याची कृती बघूया. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थंड थंड प्यावंसं वाटतं आपल्याला. तर असं एक कैरीचं आपण पन्ह आपण घरात करू शकतो आणि खूप छान लागतं आणि सगळे छोटे मोठे सगळे आवडीनं हे पन्ह पितात. तर चला तर मग आपण त्याची कृती कशी आहे ती आपण बघूया. आपण कैरीचं पन्ह करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं आंबा एक उकडून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, मी उकडून हा थंड करून घेतलेला आहे. तर आता याचा आपण गर काढून घेऊयात. तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गर काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. आपण कैरीचा खीस घेतला होता, त्याच्यावरती आपण तेवढाच गूळ चिरून घातलेला आहे. आता आपण हे मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊयात. तर या पद्धतीनं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता आपण हे पातेल्यात काढून घेऊयात गर आणि गूळ. तर मी यात पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आपण पातळ करून आपण पातळ करून घेतलेलं आहोत. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. तर आणि आता हे आपण हलवून घेऊया. थोडा गूळ विरघळायला हवा असतो, पण आपण मिक्सरमधून काढलं तरी सुद्धा गुळाचे खडे असतात, त्या आपण एकदा हलवून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, छान असं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या रेसिपी बघाल तेव्हा नक्की माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.